नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025 चा फॉर्म भरत असताना एक मेजर प्रश्न विद्यार्थ्यांनी आमच्या टीमला विचारलाय आणि व्हिडिओला कमेंट पण आहे की सर पेपरचा फॉर्म भरत असताना मला जर पेपर 1 आणि 2 निवडायचा आहे, दोघे पेपर मला द्यायचे असेल तर दोघं पेपरमध्ये जी भाषा आहे, भाषा विषयाचे 2 पेपर असतात ते कॉमन असेल का? म्हणजे मी निवड करताना मला एकदाच फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला माहिती असेल पेपर 1 साठी वेगळा फॉर्म, पेपर 2 साठी वेगळा फॉर्म भरायची गरज नाहीये. दोन्ही पेपरला तुम्ही जर एलिजिबल असाल तर तिथे ऑप्शन येतो पेपर 1 पेपर 2 किंवा बोथ पेपर 1 पेपर 2. सो मला पेपर 1 पेपर 2 ला फॉर्म भरायचा असेल तर त्यांचे लँग्वेजचे जे पेपर असणार आहेत ते सारखेच असेल की वेगळे असेल? तर याचं उत्तर आहे की तुम्हाला लँग्वेजचे पेपर हे सारखेच असणार आहे. आता तुम्हाला मी त्यांचं नोटिफिकेशन पण दाखवतो आणि तुम्हाला ते ऑनलाईन फॉर्म भरताना जे ऑप्शन्स येतात ते पण मी तुम्हाला दाखवतो. सो कन्फर्म होऊन जाईल तुम्हाला मी जे काय सांगतोय ते. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी नेहमीप्रमाणे सांगू इच्छितो की तुम्ही जर अजूनपर्यंत इग्नाइट अकॅडमीचा हा कोर्स घेतला नसेल तर लगेच जॉईन करा, कारण ह्या कोर्समुळे नक्कीच तुमच्या रिझल्टमध्ये किंवा तुमच्या पात्रतेमध्ये जे मार्क तुम्हाला अपेक्षित आहे त्यामध्ये नक्कीच तुम्हाला वाढ झालेली दिसेल. म्हणजे फार मुलं थोड्या मार्कावरून गेलेले आहे, हा पाठीमागचा अनुभव आहे. सो मार्गदर्शनाने तुमचा स्कोर वाढत असेल तर नक्की जॉईन करा. फ्रेशर विद्यार्थ्यांना द्रोणा 7.0 ची बॅच आहे आणि जे शिक्षक मित्र माझे आहेत त्यांच्यासाठी आचार्य बॅच 1.0 आहे. दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला टू द पॉईंट शिकवलं जातं. प्रत्येक विषयासाठी वेगळी फॅकल्टी आहे, नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, तुम्हाला मेंटोरिंग सेशन पण अवेलेबल असणार आहे. सो ओल्ड स्टुडंट तुम्ही आमचे जर असाल टीईटी सीटीटी टेट केंद्र प्रमुख बॅचचे तर तुम्ही ओल्ड स्टुडंट नावाने कुपन कोड वापरून 50% ऑफ घेऊ शकतात. बॅचेस आजपासूनच चालू झाले आहेत, सो लगेच जॉईन करा. बॅचेस या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपातल्या किती वेळेस तुम्ही लेक्चर पाहू शकता, तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर पाहू शकता. शिक्षक मित्रांनो त्यांच्या वेळेनुसारच आम्ही बॅचचा टायमिंग ठेवलेला आहे. जर एखादं लेक्चर बघता नाही आलं तुम्हाला तर ते रेकॉर्ड होऊन जातं, ते परत तुमच्या वेळेत कधीही तुम्ही किती वेळेस पाहू शकता. त्याचबरोबर सीटीटीच्या आणि टीईटी सीटी एकत्रित बॅचेस पण अवेलेबल आहेत. त्याही बॅचेस आपण आजपासून चालू केलेले आहे. मात्र तुम्हाला मी सांगू इच्छितो की ह्या बॅचेस तुम्ही घ्याच, पण याच्यापैकी मी तुम्हाला सांगेल दोघांपैकी तुम्ही टीईटीवर जास्त फोकस करा. ही बॅच सध्या घ्यायचंही थांबवा किंवा नंतर अभ्यास करा असं मी तुम्हाला सजेशन देईन. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा हे जे परिपत्रक आहे तुम्हाला दिसतंय 2025 आहे, टीईटी 2025चं परिपत्रक आहे आणि ह्या परिपत्रकामध्ये जी ॲड आली त्या ॲडमध्ये त्यांनी पॉईंट नंबर 3 काय सांगितलं नीट लक्षात घ्या. सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क म्हणजेच ईमेल आयडी SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी ईमेल आयडी आणि भ्रमणध्वनी अचूक ठेवावा. आता हा मुद्दा महत्त्वाचा तुमच्यासाठी. बघा पेपर 1 प्राथमिक स्तर, पेपर 2 उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी म्हणजेच पेपर 1 पेपर 2 साठी प्राथमिक स्तर व उच्च माध्यमिक स्तर असा विकल्प निवडावा. कसा? दोन्ही स्तरासाठी, जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक स्तरासाठी म्हणजेच कोणता? हा प्राथमिक स्तर आहे आणि उच्च प्राथमिक स्तर आहे. ह्या प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरायची गरज नाही आणि निवड करताना तुम्ही अशीच निवड करा असं त्यांनी सांगितलंय. आता मुद्दा नंबर मी तुम्हाला डायरेक्टली फॉर्म भरण्याच्या प्रोसेसवर घेऊन जातो. बघा इथे त्यांनी फॉर्म भरायचा हा मुद्दा आहे. परीक्षेसंदर्भातील माहिती भरताना तुम्हाला इथे माहिती टाकायची आहे, केंद्र सेंटर तुम्हाला निवडायचं आहे. आता तुम्ही पेपर 1 साठी वेगळं केंद्र, पेपर 2 साठी वेगळं केंद्र जर घेतलं तर तुम्हाला माहिती आहे की पहिला पेपर हा 1 वाजेपर्यंत आहे, 10:30 ते 1. दुसरा हा 2:30 ते 5 आहे. म्हणजे 1.5 तास फक्त गॅप. ह्या 1.5 तासामध्ये तुम्हाला परीक्षा सेंटर परत सापडून तिथे जायचं म्हणजे अवघड आहे. सो त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे ऑप्शन पण दिला त्यांनी की परीक्षा द्यायचे पेपर कोणते तुमचे, तर बोथ पेपर दिला, पेपर 1 आणि 2 दिलाय. आता बोथ पेपर इथे दिले असल्या कारणाने इथे जर बघितलं तर पेपर 1 ला वेगळी लँग्वेज, पेपर 2 ला वेगळी लँग्वेज असा ऑप्शन दिसतो का तुम्हाला? नाही, असा लँग्वेज नाहीच, असा ऑप्शन नाहीच आहे. फक्त पुढे पेपर 2 साठी तुम्हाला फक्त ऑप्शन दिलाय, तुम्हाला पेपर 2 मध्ये कोणता घ्यायचा, सोशल सायन्स घ्यायचा की मॅथ सायन्स घ्यायचा. सो तो मात्र ते ऑप्शन दिला त्यांनी. मात्र पुढे परीक्षेचे माध्यम असं दिलंय की त्यांनी परीक्षा माध्यम पेपर 1 साठी पेपर 2 साठी नाही दिलेलं आहे. सो हे कॉमन असणार आहे. तुम्ही जे माध्यम निवडाल ते दोन्हीही पेपरला पहिलं माध्यम जे निवडाल तो पहिला लँग्वेजचा पेपर असेल आणि दुसरा तुम्हाला ऑप्शन दिला जाणार आहे. सो या पद्धतीने हे त्यांनी दिलंय. आता यामध्ये हा एक महत्त्वाचा पॉईंट बघा, बऱ्याच जणांनी बघितला नसेल तर लक्षात घ्या की महाराष्ट्र शासन पत्र दिनांक 13 ऑक्टोबर 2013 अन्वये
पेपर 1 व पेपर 2 मधील भाषा 1 व 2 यांची निवड करावी व अभ्यासक्रमाची परिशिष्ट अप्रमाणे उचित कार्यवाही करावी। आता हे जे पत्र आहे, शासन पत्र आहे, हा शासन निर्णय नाही आहे। हे पत्रक सांगतं की तुम्ही जो अभ्यास करताय त्या अभ्यासानुसार तुम्ही लँग्वेज निवडावी, तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्हाला, म्हणजे त्यात त्यांनी सांगितलं तुमच्या अभ्यासानुसार अर्हतेनुसार तुम्ही निवडावे असं सांगितलंय। सो हे पण एकदा काळजी घ्यायची। पण याच्यानुसार बघितलं तर तुम्हाला पेपर 1 पेपर 2 ला वेगळी भाषा निवडण्याची गरज नाहीये, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा 2024 नोव्हेंबरला सुद्धा ह्याच प्रोसेस राबवल्या गेल्या, त्याला काही अडचण आलेली नाही मुलांना। सो टेटचा जर तुम्ही फॉर्म बघितला तर टेटमध्ये ह्या टीईटीचं फक्त पात्रता पाहिली जाते, बाकी टीईटीला तुम्ही कोणती भाषा निवडली, तुमची भाषा कोणती होती, शिक्षण कोणत्या भाषेत घेतलं असं काही बघितलं जात नाही। सो याची फार काळजी करू नका। ही अर्हता पात्रता परीक्षा आहे। सो यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलाय त्यांनी, तुम्ही ऑप्शन निवडू शकता आणि दोन्ही पेपरला तुम्ही जी भाषा निवडाल ती दोन्ही पेपरला कॉमन असणार आहे, वेगळा अभ्यास करण्याची पण गरज नाही आहे। सो याचं उत्तर काय, भाषा वेळ निवडता येतात का, तर याचं उत्तर आहे नाही। व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि जाताना परत एकदा सांगतो, अभ्यास तुम्ही चालू केला असेल तर अभ्यासासाठी सगळ्यांना महत्त्वाचं पुस्तक आहे टीईटी सक्सेस मास्टर, आत्ता लगेच ऑर्डर करा। आणि त्याचबरोबर तुम्हाला पेपर 2 आणि पेपर 1चं सुद्धा पुस्तक अवेलेबल आहे, अध्यापनशास्त्र बालमानसशास्त्राचं पुस्तक पण अवेलेबल आहे। हे पुस्तकं नक्की तुम्ही ज्या ज्या पेपरला इथे अटेंड करणार आहात त्या पेपरनुसार ते बुक्स ऑर्डर करा। ऑर्डर करण्यासाठी तुम्ही ॲपवरनं करा, ॲमेझॉनवर करा किंवा शेजारच्या बुक स्टॉलला नक्की जा। त्याबद्दल काही अडचण आलीच तर तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता, अदरवाईज तुम्ही डायरेक्टली इग्नाइट अकॅडमीला ॲप डाउनलोड करून डायरेक्ट याच्यावरती परचेस करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि हा व्हिडिओची लिंक इतर विद्यार्थ्यांना, इतर ग्रुपमध्ये किंवा 5 विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा। पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।